मी लागले अंधश्रद्धेच्या नादी, त्या बाबांनी तर दाखविली मला डायरेक्ट गादी। आश्रमातील त्या बाबावर मला खूप विश्वास होता, पण त्याने माझा विश्वासघात केला आणि माझ्याबरोबर असे काही केले की मी आयुष्यभर रडत। मी उंचीपुरी, अतिशय देखणी, अंगात भरलेली गुबगुबीत महिला आहे। माझं नाव राणी आहे। 5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, पण तरी देखील अजून मला काहीच मूलबाळ नव्हतं। माझा नवरा देखील खूप देखणा आहे। तो रिक्षा चालवायचं काम करतो। दिवसभर कमावलेले अर्धे पैसे तर तो पिण्यात घालवतो। घरात मूलबाळ नसल्यामुळे तर माझ्या नवऱ्याचे व्यसन वाढतच चाललं होतं, पण तो कितीही व्यसनी असला तरी घरात भांडण करत नव्हता, कसलाच आरडाओरडा देखील करत नव्हता। तो माझ्या प्रत्येक गरजा पूर्ण करायचा। पण काही दिवसापासून माझ्या नवऱ्याचे व्यसन जास्तच वाढले होते। तो आता दिवसभर खूप पिऊ लागला होता। व्यसनामुळे त्याच्या अंगातली शक्ती खूप कमी झाली होती। त्याच्या पोटाचा आकार वाढला होता। त्याची मान बारीक झाली होती। त्याची अवस्था एवढी वाईट झाली होती की मला त्याच्याकडे पाहू देखील वाटत नव्हतं। मी त्याच्या आरोग्यासाठी खूप चिंतेत असायचे। आम्ही पती पत्नी असून देखील कित्येक रात्री उलटून गेल्या होत्या, पण कधी जवळ देखील आलो नव्हतो। मला आनंदी ठेवण्याची त्याची क्षमता तो तर गमावून बसला होता। केवळ व्यसनापायी त्याच्या आयुष्याचे वाटोळे होऊ लागले होते। दिवसेंदिवस मला माझ्या नवऱ्याची चिंता लागून होती। व्यसन सुटण्यासाठी मी माझ्या नवऱ्याला कित्येक वेळेस दवाखान्यात देखील घेऊन गेले, पण तिथेही काहीच उपयोग झाला नाही। मी तर आता सर्व काही प्रयत्न करून थकून गेले होते। एके दिवशी मला माझी लहानपणीची शाळेतली मैत्रीण भेटली। माझा चेहरा पाहून माझी मैत्रीण सुमन मला म्हणाली की राणी, तू आता खूपच चिंतेत दिसत आहेस। सुमन अशी म्हटल्यानंतर मी तिला माझ्या नवऱ्याबद्दलचे सांगू लागले। मी सुमनला म्हणाले की माझ्या नवऱ्याचे व्यसन काही सुटत नाही। मी कित्येक उपाय केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्यावर सुमन मला म्हणाली की एक बाबा आहेत जे की यावर उपाय करू शकतात। कित्येक जण त्यांच्याकडे असेच उपचार करून घेतात आणि सुखाने जगतात। मैत्रीण असं बोलल्यानंतर मला कुठेतरी उजेडाची वाट सापडू लागली। मला थोडं धैर्य आलं। मग मी सुमनला त्या बाबाविषयी विचारले। मी म्हणाले की कुठे राहतात ते बाबा? त्यावर सुमन म्हणाली की ते चमडी बाबा आहेत। येथून काही किलोमीटर अंतरावरच त्यांचा आश्रम आहे। आश्रमामध्ये त्यांचे खूपच भक्तजन आहेत, जे की त्यांची दिवसभर सेवा करत असतात। मग मी सुमनकडून चमडी बाबाचा पत्ता घेतला। मला विश्वास होता की या बाबाकडे उपचार घेतल्यानंतर माझा नवरा लवकरात लवकर बरा होईल। माझ्या नवऱ्याला अशा बाबा लोकांवर थोडा देखील विश्वास नव्हता, पण माझा नवरा आता जागेवर पडून होता, म्हणून तो संपूर्णतः माझ्यावरच विसंबून होता। मग मी माझ्या नवऱ्याला चमडी बाबाकडे जाण्याचा रोज हट्ट करू लागले। मी माझ्या नवऱ्याची खूप विनवणी केली, त्यावर तो चमडी बाबाकडे जाण्यास तयार झाला। मग आम्ही दोघेही चमडी बाबाकडे निघालो। तसं आम्हाला कित्येक दिवस झालं मूलबाळ देखील नव्हतं। आता हे दोन्ही उपचार आम्ही बाबांकडून करून घेणार होतो। काही तासातच आम्ही त्या बाबाच्या आश्रमामध्ये पोहोचलो। आश्रम शहराच्या बाहेर निसर्गरम्य परिसरामध्ये होते। 10 वाजायच्या सुमारासच बाबाची आरती होती। थोड्याच वेळाने तेथे सर्वजण सेवक व भक्तजन जमले। बाबाही हजर झाला। तेव्हा त्यांच्या सेवकांनी बाबांच्या आरतीची तयारी केली होती। तेथे भरपूर लोक येत होते। मग बाबांची आरती खूप जल्लोषामध्ये झाली। आरतीला तर खूप उदबत्ती दिवे लावलेले होते। अशा प्रकारे बाबांचं अस्तित्व बघून माझं तर त्या बाबावर खूप विश्वास बसला होता। लांबलचक भगवा पोशाख, हातभर वाढलेली दाढी, गळ्यात मोठमोठ्या रुद्राक्ष माळा होत्या। चमडी बाबा तर खूप तेजस्वी दिसत होता। आरतीनंतर सर्वांनी प्रसाद घेतला। मग बाबांच्या दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली होती। आम्ही दोघेही त्या लाईनला उभा राहिलो होतो। दर्शन घेताना भक्तगण आपापले प्रश्न बाबांसमोर मांडत होते। मी देखील बाबाजवळ पोहोचले आणि बाबांना म्हणाले की बाबा, माझे नाव राणी आहे। जेव्हा मी बाबांना असे बोलले तेव्हा तर ते माझ्याकडे एकटक पाहत होते। त्यांनी माझे प्रश्न ऐकून घेतले आणि म्हणाले की पोरी, तू डोक्यावरचा पदर देखील पडू दिला नाहीस। तू खूप मोठी पतिव्रता आहेस। आम्ही तुझे काम नक्की करू, विश्वास ठेव आमच्यावर। बाबा असे बोलल्यानंतर मला खूपच बरं वाटलं। बाबांच्या बोलण्याने तर माझं मन शांत झालं होतं। थोड्या वेळाने तेथील बाबांचे सेवक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले की
उपचार करण्यासाठी काही होम हवन करायचे आहे. आता तुम्हाला येथे 8 दिवस मुक्काम करावे लागेल. मग त्यांनी 5,000 रुपये फी जमा करायचे सांगितले. आमच्याकडे एवढे पैसे नव्हते म्हणून जवळ आणलेले 3,000 रुपये मी त्यांच्याकडे देऊन टाकले. रात्री चमडी बाबांचा योगासनांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची एक सेविका आमच्याकडे आली आणि म्हणाली की तुमच्या दोघांना नवरा बायकोला येथे एकत्र राहता येणार नाही. पुरुषांसाठी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे, कारण आश्रमाच्या पवित्रतेसाठी आम्ही स्त्री पुरुषांना वेगवेगळे ठेवलेले आहे. मी माझ्या नवऱ्यापासून कधीही दूर राहिलेले नव्हते आणि तशात माझा नवरा व्यसनामुळे आजारी झालेला होता. मला तर त्यांना वेगळं सोडणं बिलकुल पटत नव्हतं, पण आता या आश्रमात आल्यानंतर यांचे मला ऐकावेच लागणार होते. आश्रमामध्येच मला एक छोटीशी रूम दिली होती. 2 दिवसानंतर माझ्या रूममध्ये अचानक बाबा आले. आजूबाजूने जयघोष होत होता. चमडी बाबा की जय, चमडी बाबा की जय. बाबा माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. याआधी कोणत्याच परपुरुषांनी मला असा स्पर्श केलेला नव्हता. त्यानंतर चमडी बाबा म्हणाला की मी जे सांगेल ते तुला करावं लागेल, त्यानंतर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बाबा असं म्हटल्यानंतर मी तर खूपच अधीर झाले होते. खूप दिवसानंतर कानाला गोड लागतील असे शब्द कोणीतरी बोललं होतं. नाहीतर आम्ही जिथे जाऊ तिथे डॉक्टर देखील म्हणायचे की यावर काहीच उपचार नाही, पण या बाबांनी चांगला उपचार शोधून काढला होता असे मला वाटत होते. त्यानंतर चमडी बाबांनी वर हात केले तेव्हा त्यांचे सर्व भक्तगण उलट्या पावलाने मागे गेले. आता रूममध्ये फक्त बाबा आणि मीच होते. बाबा माझ्या हळूच कानाजवळ आले आणि म्हणाले की तुला एक यज्ञ करावा लागेल. यज्ञ म्हटल्यानंतर मी हो म्हणाले, पण बाबा म्हणाले की तुला वाटतो तेवढा सोपा नाही तो यज्ञ. त्यासाठी तुला अंगावर काहीच न घालता पूर्ण निर्वस्त्रपणे हा यज्ञ करावा लागेल. बाबांच्या तोंडातून असं ऐकल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक माझ्या डोक्यावर घाम फुटू लागला. एका पुरुषाच्या तोंडातून असं पहिल्यांदाच मी ऐकलं होतं. माझ्या नवऱ्याला सोडून मी कुणासमोरच कधीच संपूर्ण निर्वस्त्र झालेले नव्हते. त्यानंतर मी बाबाला म्हणाले की असा कसा यज्ञ आहे, त्यासाठी कपडे घालायचे नाहीत. मग बाबा म्हणाले की तुझा प्रश्नच तसा आहे, याशिवाय कोणताच पर्याय नाही. असं बोलून ते बाबा निघून गेले. मी तर खूपच चिंतेत पडले होते. याविषयी माझ्या नवऱ्याला कोणतीच माहिती नव्हती. तो माझ्यापासून जवळजवळ 100 फुटावर लांब होता आणि तो आजारी असल्यामुळे मी अशा गोष्टी त्याला बोलू शकत नव्हते. नंतर तासभराने बाबांची एक सेविका माझ्याकडे आली आणि म्हणाली की बाबा काय म्हणाले त्यासाठी तुम्ही तयार आहात का? मग मी त्या सेविकाला म्हणाले की हे तर मला जुळेल असे वाटत नाही. निर्वस्त्र होऊन पूजा करणे योग्य वाटत नाही. मला तर ते बाबा पाहतील. त्यानंतर सेविका हसून म्हणाली की नाही, बाबा स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधणार आहेत आणि तुमच्या देखील डोळ्यावर पट्टीच राहील, म्हणून कोणालाच काही दिसणार नाही. तुम्ही या आश्रमावर व आमच्या बाबांवर विश्वास ठेवा, सर्व काही कल्याण होईल. त्यानंतर ती सेविका म्हणाली की काही कमी जास्त झालं तर मी आहेच ना, तुम्ही घाबरू नका. ती खूपच गोड बोलली होती आणि तिचा मला आधार असल्यासारखा वाटला, म्हणून मी या यज्ञासाठी हो म्हणाले. कारण बाबा देखील डोळ्यावर पट्टी बांधणार होते, म्हणून मला आता कसलीच भीती उरली नव्हती. तरी पण माझं मन खूप घाबरत होतं. आम्हाला मूलबाळ नसल्यामुळे माझी सुंदरता टिकून होती. मी तर खूप सुंदर दिसत होते. मी जवळजवळ 6 फूट उंच आणि गोरी पानबाई होते. लहानपणापासूनच वडिलांच्या घरी गावरान गाईचे तूप मला भेटत होते, त्यामुळे माझे शरीर तर खूप मजबूत होते. माझी छाती खूपच मोठी आणि भरदार होती, म्हणून मी माझा पदर आयुष्यात देखील कधी खाली पडू दिला नाही आणि आयुष्यात देखील मी कधीच माझ्या नवऱ्याशिवाय कोणत्याच पुरुषाचा विचार केला नाही. मग दुसऱ्या दिवशी रात्री बाबांच्या खोलीमध्ये पूजाची तयारी केलेली होती. तिथे गेल्यानंतर मला विटांनी केलेला यज्ञ आणि काही लाकडे दिसली. ती सेविका ते लाकडं पेटवत होती. त्यानंतर ते बाबा डोळे बांधून त्या रूममध्ये आले. मग त्या सेविकाने मलाही माझे सर्व वस्त्र काढून टाकायचे सांगितले. मी सेविकाने सांगितल्याप्रमाणे अंगावरील सर्व कपडे काढून टाकले. माझ्या अंगावर 1 इंच भर देखील आता कापड शिल्लक राहिले नव्हते. मला तर खूपच विचित्र वाटत होतं, पण माझ्या संसारासाठी ही पूजा मला करावी लागणार होती. मग माझेही डोळे बांधण्यात आले आणि पूजा सुरू झाली. ते बाबा काहीतरी विचित्र मंत्र म्हणत होते.
10-15 मिनिटानंतर अचानक मला चक्कर आली आणि त्यानंतरचे मला काहीच समजले नाही. मग मला खूप वेळाने जाग आली. माझ्या बाजूला त्या आश्रमातल्या 2 सेविका बसलेल्या होत्या. मी त्यांना म्हणाले की मला काय झाले होते. त्यानंतर त्या मला म्हणाल्या की आता आपल्या शरीरातल्या आणि संसारातल्या सर्व बाधा निघून गेलेल्या आहेत. आता काहीच दिवसात तुमचा नवरा देखील बरा होईल. मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न केला, पण मला चालता देखील येत नव्हते. माझी कंबर खूप दुखत होती. माझ्या पोटात तर मुंग्या येत होत्या. माझे पोट आखडून गेले होते. मला खूप अशक्तपणा आल्यासारखे वाटत होते. जेव्हा मी बाथरूममध्ये गेले तेव्हा मला माझ्याबरोबर काहीतरी विचित्र झाल्यासारखा संशय आला होता. आता मला समजलं होतं की येथे माझी इज्जत लुटली गेली आहे. मला आता सर्व काही समजू लागलं होतं. माझी नजर घड्याळाकडे गेली. मी चक्कर येण्याआधी याच घड्याळात पाहिले होते. तेव्हा त्या डिजिटल घड्याळामध्ये तारीख वेगळीच होती. ते पाहून तर माझ्या अंगावर काटाच आला. तब्बल 3 दिवसापासून मी बेशुद्ध पडलेले होते हे देखील मला समजले होते. म्हणजे मी बेशुद्ध असताना तब्बल 3 दिवस माझ्यावर खूप अत्याचार झाले आहेत असे मला जाणवले. पण मी त्या बाबाच्या आश्रमात होते म्हणून मी गप्पच राहिले. कारण मी येथे काही आरडाओरडा केला असता तर बहुतेक त्या बाबांनी येथेच आमच्या दोघा नवरा बायकोचा खेळ समाप्त केला असता. मी तसेच हसत चेहरा करून आश्रमात वावरत होते. मला आता त्या आश्रमाचे सर्व सत्य समजले होते. मग मी हळूच बाबाच्या रूमकडे गेले आणि दाराला कान लावून उभा राहिले. तेव्हा आतमध्ये कोणीतरी बोलत होते. मग मी हळूच थोडा दरवाजा उघडला आणि आत पाहिले तर डोक्याला फडके बांधलेले आरबी लोक आतमध्ये होते आणि तो चमडी बाबा त्यांच्यासोबत बोलत होता. आणि आतमध्ये एक जाड बाई देखील होती. ती बाई म्हणत होती की मुलगी खूप सुंदर होती म्हणून तर या लोकांनी तिला 3 दिवस सोडलेच नाही. त्यानंतर चमडी बाबा म्हणाला की तुम्ही काही पण कराल. नंतर ही गोष्ट बाहेर पसरली म्हणजे आम्ही काय आमचा आश्रम बंद करायचा की काय. चमडी बाबा त्या बाईवर चांगलंच ओरडत होता. चमडी बाबा म्हणत होता की तुम्हाला फक्त राणीला एका रात्रीसाठी दिले होते. तुम्ही 3 दिवस तिला इकडे आणले नाही. जर आता काही विचित्र परिणाम झाला तर. त्याचं असं बोलणं ऐकून तर माझ्या सर्व अंगावर घाम आला होता. आतमध्ये तर 7-8 आरबी लोक होते. आता मला समजलं होतं की या सर्व लोकांनी मला जनावरासारखं 3 दिवस ओरबाडून काढलं होतं. मला आता माझाच खूप राग आला होता. मी एवढ्या विश्वासाने या बाबाकडे आले होते आणि त्याने माझा असा विश्वासघात केला होता. त्याने तर मला या राक्षसांना विकलं होतं. माझी सर्व पवित्रता त्यांनी भंग केली होती. मला तर त्या बाबाचा नरडीचा घोट घेऊ वाटला होता. पण मी तेथे शांत राहिले कारण मला वाटत होतं की हा बाबा मी इथे काय केलं तर मला जिवंत जाऊ देणार नाही. मग मी काही तासाने आश्रमातून जाण्यासाठी बाबाची परवानगी घेतली. मग मी माझ्या नवऱ्याला घेऊन आश्रमातून बाहेर गेले आणि थेट पोलीस स्टेशन गाठले. जे काही माझ्याबरोबर घडले होते ते सर्व मी पोलिसांना सांगून टाकले. त्यानंतर पोलिसांचा सर्व ताफा जाऊन आश्रमावर धाड टाकण्यात आली. तेव्हा त्या बाबाला पकडण्यात आले. तो बाबा अशाच गोरगरीब लोकांना आणि त्यांच्या बायकांना फसून त्यांची आबरू लुटून त्यांना दुसऱ्यांना विकायचा आणि त्यातून खूप पैसे मिळवायचा. मग पोलिसांनी त्या बाबाची सर्व माहिती जमा केली. तो बाबा नसून एक चोर होता. पोलिसांच्या भीतीपोटी तो चमडी बाबाची सोंग घेऊन येथे लोकांना फसवत होता. त्यानंतर त्या आश्रमातील सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि त्या बाबाला खूप मोठी शिक्षा झाली. पण त्यानंतर देखील माझी गेलेली आबरू परत आली नव्हती. मी आधीच सावध व्हायला पाहिजे होतं. केवळ अंधश्रद्धेपोटी माझ्याबरोबर असं घडलं होतं. एवढ्या मोठ्या शिकलेल्या डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला मूलबाळ होणार नाही. मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. मी या बाबावर विश्वास ठेवला आणि अंधश्रद्धेपोटी स्वतःची आबरू गमावली. मी माझ्या जीवनात पहिली वेळेस माझ्या नवऱ्याचं ऐकलं नाही आणि या बाबाकडे आले. याची शिक्षा मला अशी भेटली होती. खूप रडून देखील आता काहीच उपयोग नव्हता. व्हायचं ते होऊन गेलं होतं. पश्चातापाशिवाय आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. मित्रांनो, म्हणून कोणत्याही बाबाकडे जाताना डोळ्यात श्रद्धा ठेवा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैसा, गाडी, नाव हे प्रत्येक माणसाची संपत्तीच आहे.
तसेच आपली सुंदर बायको देखील आपली संपत्तीच असते आणि त्या संपत्तीचे रक्षण करणे हे दोघांचीही जिम्मेदारी आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.